ह्या चातुर्मासाची आपण सुरुवात नक्की कुठून धरायची आणि समाप्ती कोणत्या तिथीला धरायची, ह्या आपल्या आत्ताच्या आधुनिक जीवनशैलीला साजेसं होईल असं चातुर्मासाचं महत्व आणि त्याची उपयुक्तता आपण कशी आचरणात आणू शकतो. चातुर्मासामध्ये व्रत करण्यामागचा उद्देश काय? शयनी, परिवर्तिनी आणि प्रबोधिनी ह्या प्रत्येक एकादशीमध्ये काय फरक आहे? नमस्कार. ह्युमॅनिटी फर्स्ट आणि आपले जग यांच्या वतीने आपले स्वागत आहे. आज आपण आषाढी एकादशीच्या निमित्तानं एकत्र आलेलो आहोत. मी धनश्री फडके आपले स्वागत करते. आज आपल्या कार्यक्रमासाठी आणि प्रश्नांना आपल्या उत्तरं देण्यासाठी आपल्या सोबत आहेत श्री दीपक पाटणकर सर. नमस्कार सर. सध्या महाराष्ट्रामध्ये आषाढी वारी चालू आहे, एकादशी आहे, आता शनिवारी एकादशी येते आपल्या इथं. तर त्या निमित्तानं आषाढी एकादशीचं महत्व आणि त्यासोबतच त्याच्या पुढे सुरू होणाऱ्या चातुर्मासाचं महत्व या संदर्भात आम्हाला तुम्ही मार्गदर्शन करावं अशी आमची इच्छा आहे. आषाढी एकादशीच्या सुरुवातीला मला आधी तुम्ही सांगू शकाल का की चातुर्मास म्हणजे काय आणि त्याचा कालावधी कोणता असतो? चातुर्मास हा तसा सगळ्यांना आपल्याला परिचित असलेला शब्द आहे आणि याचा इतिहास जर आपण बघितला तर तो साधारणतः वेदांच्या पर्यंत जातो, की वेदांमध्ये सुद्धा चातुर्मास्य हा उल्लेख आपल्याला आढळतो. एकंदरीत आपण जर बघितलं तर आषाढी एकादशी पासून, म्हणजे ज्याला आपण देवशयनी एकादशी असं म्हणतो, तिथपासून प्रबोधिनी म्हणजे कार्तिकी एकादशी पर्यंत, अर्थात या दोन्ही शुद्ध पक्षातल्या एकादशी आहेत, तिथपर्यंतचा हा जो कालावधी आहे ह्याला चातुर्मास्य असं म्हणतात. आणि मग तो कालावधी अतिशय पवित्र मानला आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळी व्रतं आहेत, वैकल्य आहेत, सण समारंभ. ह्या चातुर्मासाची आपण सुरुवात नक्की कुठून धरायची आणि समाप्ती कोणत्या तिथीला धरायची? आषाढी एकादशी जी आहे आता आपली येणारी, तिथून ह्या चातुर्मास्याची सुरुवात होते आणि त्याला देवशयनी एकादशी असं म्हणतात. आणि समाप्ती जी आहे ती कार्तिक महिन्यातल्या शुद्ध पक्षातल्या एकादशीला होते. आता ही मूळ कल्पना. आणि तसं एकादशी ही तिथी आणि याचं व्रत ही परंपरा आपण खूप प्राचीन. आणि मग हळूहळू असं होत गेलं की मुख्य आषाढी एकादशी, कार्तिकी एकादशी याबरोबर इतरही एकादशी, त्यांची नावं ही हळूहळू प्रस्थापित होत गेली. आणि मग ह्या 4 महिन्यांमधल्या ज्या एकादशी तिथी येणार आहेत त्याच्या व्रताचं महत्व पण खूप सांगितलेलं आहे. आणि त्यामुळं हा जो आषाढ शुद्ध पक्षातली एकादशी आहे इथपासून कार्तिक एकादशी पर्यंतचा कालावधी हा त्याच्यासाठी आपण प्रमाण मानला गेला, चातुर्मासाचे प्रमाण मानले गेले. आता तुम्ही एकादशीचा उल्लेख केला तर आपल्या दर महिन्याला 2 एकादशी येतात, परंतु ही जी आषाढातली एकादशी आहे आणि नंतर आपण जी कार्तिकातली एकादशी, तिचं महत्व खास आहे. तर त्याचं धार्मिक महत्व काय आहे आम्हाला सांगू शकाल? आषाढी एकादशी जी आहे त्याला आपण देवशयनी एकादशी असं म्हणतो, की म्हणजे भगवान विष्णू हे त्या दिवशी निद्रा घ्यायला सुरुवात करतात. आणि जी कार्तिक एकादशी आहे तिला प्रबोधिनी एकादशी असं म्हणतात, की त्यावेळेला भगवान विष्णू आपल्या शयनावरून उठतात. धार्मिक दृष्टीने अशी कल्पना आहे आपल्याकडे की भगवान विष्णू हे जगाच्या स्थितीचं कारण मानले. आणि या दरम्यान आपण या 4 महिन्यांच्या मध्ये बघतो पावसाळ्याचा हा सगळा कालावधी असतो. या कालावधीमध्ये तसं फारसं चलनवलन नसतं किंवा तुलनेनं त्याला मर्यादा आलेली असतात. आणि म्हणून मग अशी कल्पना आली असावी की भगवान विष्णू निद्रा घेत आहेत, कारण त्या कालावधीमध्ये फारसं काही चलनवलन होत नाहीये. आणि म्हणून मग आपण जर घरी आहोत आणि त्या काळातलं समाज जीवन आपण बघितलं, चालीरीती बघितल्या, एकूण देशकाल परिस्थिती बघितली तर माणसं बऱ्यापैकी कुटुंबामध्ये रमणारी, घरामध्ये रमणारी असायची. आणि मग त्यामधून ह्या 4 महिन्यामध्ये वेगवेगळ्या व्रतांचा, वैकल्यांचा, सणांचा असा उदय होत गेला. आपण आता म्हणालात की देव निद्रा घेतात, म्हणजे मी कुठेतरी ऐकलेलं आहे की देव निद्रा घेतात. देवांचा एक दिवस 6 महिन्यांचा असतो आपला आणि रात्र ही 6 महिन्यांची असते. मग देवशयनी आणि देव उठणार म्हणजे झोपेतनं तो कालावधी 4 महिन्यांचाच कसा, म्हणजे देवनिद्रेशी ह्या चातुर्मासाची संकल्पना कशी काय जोडली जाऊ शकते? आता देवांचा एक दिवस हा 6 महिन्यांचा, एक रात्र ही 6 महिन्यांची आहे. पण इथं तर आपण बघतो की तसा 1/3 कालावधी कमी पडतो प्रबोधिनी एकादशीच्या वेळेला. त्याचं कारण असं आहे की देव पूर्ण सूर्योदय होण्याच्या आधी किंवा दिवस उजाडण्याच्या आधी उठलेले
हे आपण म्हणू पंच उषक्काली किंवा अरुणोदयाच्या सुमाराला देव उठलेले आहेत आणि म्हणून तो आपल्याला कालावधी महिन्यांच्या दृष्टीने कमी दिसताना. पण त्यातली आणखीन एक गंमत सांगतो की एखादी कल्पना दृढमूल होत गेली की त्याच्यामध्ये कशा वेगवेगळे त्याला कंगोरे असतात, वेगवेगळ्या बाजू असतात की देव निद्रा घेतात आणि मग देव उठतात. अशा 2 एकादशी सांगितल्या. बरोबर. पण मध्ये एक भाद्रपद मासातली शुक्ल पक्षातली एकादशी, तिला परिवर्तिनी एकादशी असं म्हणतात. त्याचं नाव अशासाठी पडलं की देवांनी निद्रा घेतली आहे त्याच अवस्थेमध्ये ते उठणार नाहीये. कारण बऱ्याच वेळेला असं होतं की माणसाचे जे गुण आहेत, माणसाचं जे वागणं आहे तेच देवांच्या बाबतीत ही कल्पना केली जाते. मग देव कधीतरी कुशीवरही वळणार आहेत, मग ते कुशीवर कधी वळतात तर ती परिवर्तिनी एकादशी. चातुर्मास म्हणलं की व्रतवैकल्य आणि म्हणजे समस्त बायकांचा हा जरा विशेष जिव्हाळ्याचा विषय. तर चातुर्मासामध्ये व्रत करण्यामागचा उद्देश काय, की व्रत तर खूप सांगितलेली आहेत आणि आता तुम्ही म्हणालात तसं ती ऋतुमानानुसार किंवा परिस्थितीनुसार सुद्धा त्यामध्ये काही म्हणजे त्यांनी बदल सांगितलेले आहेत. तर त्यावर काही प्रकाश टाकू शकाल? मुळात मगाशी मी जसं म्हटलं की हा साधारणतः पावसाळ्याचा कालावधी आहे, मुख्य याच्यामधला वर्षा ऋतू आहे. त्या बाहेर जाणं फिरणं याच्यावरती एक मर्यादा येते. आणि मग आपण घरात असताना आज आपल्याकडं विविध साधन आहेत, आज उपलब्ध आहेत आपल्याला. समाज माध्यमांच्या मुळे तर खूप मोठ्या प्रमाणावरती आहेत. पण त्या काळामध्ये समाजाची प्रवृत्ती ही धार्मिकतेकडे होती. धर्म याचा अर्थ चांगला आचरण. आणि मग मला जास्तीत जास्त चांगलं काय करता येईल, मला नवीन काय म्हणता येईल, हे मांडण्याचा प्रयत्न प्रत्येक व्रताच्या माध्यमातून झाला. आणि स्त्री हा घराचा सगळा पाया आहे, स्त्रीवरती सगळं घर अवलंबून असतं. तर कुठलंही व्रत वैकल्य हे स्त्रीनं केलं की आपोआप घर त्याचं अनुकरण करतं, सगळं कुटुंब त्याचं अनुकरण करतं. आणि म्हणून मग स्त्रियांच्यासाठी या कालावधीमध्ये इतकी व्रतवैकल्य निर्माण झाली. आता चातुर्मासामध्ये कित्येक लोक कांदा लसूण खात नाही किंवा काही लोक जमिनी खालचे पदार्थ खात नाहीत. तर असे काही पदार्थ वर्ज्य का सांगितलेत आणि काय त्याच्या मागे परंपरा आहे? या वर्ज्य सांगण्याचा जो संबंध आहे तो ऋतूंशी आहे. पुन्हा या वातावरणाशी की कुठल्या ऋतूमध्ये कुठला आहार असला पाहिजे. म्हणजे याविषयी थोडस प्रश्नाच्या कक्षेच्या बाहेर जाऊनही थोडस सांगतो की याविषयी पंडित श्रीदास आतवडेकर जे होते खूप मोठे विद्वान होऊन गेले भारतीय परंपरेचे, भारतीय ज्ञान परंपरेचे. त्यांनी एकादशी विषयी खूप छान लिहिलेले आणि एकूणच व्रत उपवास ह्या संकल्पनांचा त्यांनी निसर्गाशी आरोग्याशी असणारा संबंध खूप छान पद्धतीने उलगडून दाखवलेला आहे. आणि मग कुठले पदार्थ वर्ज्य आहेत की त्या कालावधीमध्ये ऋतूमध्ये आपल्या शरीराला न सोसणारे पदार्थ हे साधारणतः वर्ज्य मानले जातात. आणि मग त्यामध्ये खूप वेगवेगळ्या पदार्थांचे काही वेळेला आपल्याला असं दिसेल की काही शाखा पदार्थ शाखभाज्या आहेत त्या वर्ज्य आहेत, काही वेळेला दूध दही हे वर्ज्य सांगितलेलं आहे. त्या ऋतूनुसार हे पदार्थ आपण खाऊ नये असं सांगितलं. आणि नेहमी म्हणतो तसं की थेट सांगण्यापेक्षा थोडं या धार्मिकतेच्या वेष्टनात आपल्याला घालून दिलेलं असलं की मग लोक ऐकतात. पूर्वजांची आपल्या दूरदृष्टी आणि योग्य मांडणी यातून आपल्याला दिसून येते. साधारणतः चातुर्मासातले ठळक व्रत कोणती आणि कोणत्या कोणत्या साधारण दिवशी केली जातात, त्याचे नियम काय? त्याच्यामध्ये अगदी मुख्य आपल्याला उल्लेख करायचा तर आपला आषाढ एकादशीचा हा विषय आहे. तर खरं तर चातुर्मास्य हे स्वतंत्र व्रत म्हणून सांगितलेलं आहे. त्या व्रताचा आरंभ सांगितलाय, त्या व्रताची भगवान विष्णूंच्या प्रतिमेची पूजा करायची हे सांगितलेलं आहे. आणि ती आषाढी शुद्ध एकादशी, आता अर्थात असं आहे की कालौघात जसे जसे नवीन धर्मग्रंथ निर्माण होत गेले, नवीन नवीन मतं निर्माण होत गेली, त्याप्रमाणे हा चातुर्मास्याचा म्हणजे कालावधी सुद्धा बदललेला आहे. म्हणजे आषाढी शुद्ध एकादशी आज आपण असं म्हणतो आषाढी एकादशी, काही ठिकाणी द्वादशीचा उल्लेख आहे की द्वादशीला सुरुवात करावी, द्वादशीला त्याची समाप्ती करावी. काही वेळेला पौर्णिमेचा संदर्भ आपल्याला मिळतो. म्हणजे एक गंमतशीर मुद्दा आहे किंवा एक विशेष आहे म्हणून मी सांगतो की असं म्हणलं जातं की तर्को प्रतिष्ठ श्रुतयो विभिन्नाः नासौ मुनिरी यस्य मतं न भिन्नम. की जगामध्ये आपल्याला असं आढळतं की खूप मतमतांतर असतात. त्यातली दुसरी ओळ खूप महत्वाची आहे, न असौ मुनिही यस्य मतं न भिन्नम, की वेगळं मत नाही असा विद्वान सापडणार नाही. त्यामुळे हे सगळे धर्मग्रंथ जेव्हा विद्वानांनी निर्माण केले तेव्हा प्रत्येकानं आपलं वेगवेगळं मत काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न केलाय किंवा ते योग्यही होतं, म्हणजे ते अनुचित आहे अशातला भाग नाही. त्यामुळं मग ह्या कालावधीविषयी आपल्याला मतवैचित्र्य दिसतं. मग कदाचित आषाढ महिन्यातल्या एकादशीला सुरुवात करून
कार्तिक महिन्यातल्या एकादशीला समारोप करायचा किंवा आषाढ महिन्यामध्ये सुरुवात केली आणि कार्तिकातल्या द्वादशीला समारोप करायचा, अशी वेगवेगळी मतं आपल्याला त्याच्यामध्ये दिसतात. आता चातुर्मास व्रत म्हणाला तर ह्या व्रताच्या साठी काही नियम आहेत का, किंवा कशी सुरुवात कोणत्या विधीनं करावी, असं काही त्याच्यासाठी काही विधी सांगितलेले आहे का? त्यांनी चातुर्मास्य विधी हा स्वतंत्रपणानं दिलेलाच आहे की हे सुरू करत असताना आपण हा विधी सुरू करायचा. त्याच्यातला मुख्य भाग हा विष्णू पूजनाचा आहे. भगवान विष्णू त्यांची पूजा करायची, त्यांच्या प्रतिमेची, आणि मग या व्रताला आणि एकूणच या सगळ्या भागाला सुरुवात करायची असं म्हटलेलं आहे. कारण या सगळ्याशी भगवान विष्णूंचा अतिशय जवळचा संबंध आहे. की आपण आषाढी एकादशी, कार्तिकी एकादशी, आपण मगाशी म्हणलं की देवशयनी एकादशी आणि प्रबोधिनी एकादशी, याचा खूप जुना उल्लेख आपल्याला कालिदासाच्या मेघदूतामध्ये मिळतो. की यक्षाला जो शाप मिळालाय त्याला तो यक्ष असं सांगतो मेघाला की तू माझ्या पत्नीला निरोप दे की जेव्हा भगवान विष्णू भुजग शयनावरून उठतील, भुजग शयनात उत्थिते, की त्या भुजग शयनावरून उठतील म्हणजे कार्तिकी एकादशी, त्यावेळेला माझ्या शापाचा अंत होईल. म्हणजे ही आषाढी, कार्तिकी आणि एकूण चातुर्मास्याची परंपरा किमान एक 1700 ते 18 वर्ष तरी प्राचीन असं आपल्याला मानता येतं. तो आपल्याला ऐतिहासिक संदर्भ त्याचा आजही उपलब्ध आहे. अच्छा, आता आपण चातुर्मासाचं व्रत बरीच लोक करत असतील, आजही तितक्या विधीपूर्वक करत असतील, तर असं काही आहे का की त्या महिन्यात तो पदार्थ वर्ज्य करतात, किंवा त्या महिन्यात हा पदार्थ खाऊ नये, असं काही विधीमध्ये आहे का? किंवा त्याचे पदार्थ त्यांनी सांगितलेले की श्रावण महिन्यामध्ये काही भाज्या वर्ज्य करायला सांगितल्या, त्याच्यामध्ये भाद्रपदामध्ये दही, अश्विन मासामध्ये दूध आणि कार्तिक महिन्यामध्ये डाळी वर्ज्य करायला सांगितलं. आणि हे थोडं वैशिष्ट्यपूर्ण असतं. आपण म्हणलं की त्याचा आहारशास्त्राशी आपल्याला सांगडे घालता येईल, पण खरं बघता धर्मशास्त्राच्या दृष्टीनं आजही आपण असं बघतो की आपल्याला जे वाटतं किंवा आज जे सुसंगत आहे त्या दृष्टीनं आपण धर्मशास्त्राचा अर्थ करण्याचा प्रयत्न करतो किंवा त्याला वेगवेगळ्या गोष्टींशी जोडण्याचा प्रयत्न करतो. पण खरोखरी त्या मंडळींनी त्यावेळेला का लिहून ठेवलंय हा मात्र खरोखरी संशोधनाचा विषय आहे. आज आपण त्याचा जो अर्थ करतोय तो आजच्या काळानुसार, आजच्या संदर्भानुसार आणि आपल्या मतानुसार करतोय. पण त्यावेळेला या मंडळींनी हा विचार का केला असेल हाही कुठेतरी संशोधनाचा भाग. आता सुद्धा म्हणजे आता व्हॉट्सअप इकडे तिकडे फिरायला लागेल की एकादशी दुप्पट खाशी किंवा हे असे, पण एकादशी व्रताचं नित्य आणि काम्य असे 2 प्रकार आहेत, किंवा त्याला काय खायचं काय नाही ह्याचं सुद्धा काहीतरी महत्व आहे, किंवा एकादशी व्रत हे कसं करावं ह्या संदर्भात मार्गदर्शन करा. मुख्य म्हणजे एकादशी व्रताच्या विषयी बोलणारे, महत्व सांगणारे वेगवेगळे ग्रंथ, म्हणजे स्वतंत्र एकादशी महात्म्य याविषयी ग्रंथ, आणि प्रत्येक ग्रंथानं आपल्याला वेगवेगळं सांगितलेलं आहे. मग आदल्या दिवशी आपण दशमीच्या दिवशी अन्नग्रहण केलेलं असतं, ते सुद्धा हलक्या स्वरूपाचा आहार घ्यावा. कारण बऱ्याच वेळा असं होतं की उद्याला मला काही खायचं नाहीये, निराहार राहायचे म्हणून आदल्या दिवशी लोक खूप खातात. कारण ह्या सगळ्याचा कुठेतरी आपल्या शारीरिक आरोग्याशी संबंध आहे. त्या आपण 15 दिवसातून 1 दिवस निराहार राहावं ही त्याच्या मागची मूळची कल्पना आहे, आणि मग ती धार्मिक आपल्याला बंधनांमध्ये घालून दिलेली आहे. त्यामुळे साधारणतः आपल्याला एक त्याचं सूत्र जर बघायचं असेल तर असं म्हणता येईल की दशमीच्या दिवशी हलकाहार करावा, एकादशीच्या दिवशी निराहार राहावं, जलप्राशन करायला, पाणी प्यायला काही हरकत नाहीये, पण शक्य तितकं आपण निराहार राहावं, आणि मग द्वादशीच्या दिवशी आपण उपवास सोडावा. द्वादशीच्या दिवशी उपवास सोडत असताना सुद्धा हलके पदार्थ सेवन करावे. आणि याच्याविषयी खूप छान श्लोक आपल्याला आढळतो की असं सांगितलंय, न भोक्तव्यम न भोक्तव्यम संप्राप्ते हरिवासरे. इतका छान त्याच्यामध्ये सांगितलं. आणि हे कोणी सांगितलंय? रटंतीह पुराणांनी, की वेगवेगळी पुराणं जी आहेत भूयो भूयो वरानं नाही की ती पुन्हा पुन्हा सांगतायत, न भोक्तव्यम न भोक्तव्यम संप्राप्ते हरिवासरे. हरिवासरे याचा अर्थ इथे एकादशी असा आहे की तो तिथीशी संबंधित आहे, की एकादशी असताना आपण काही खाऊ नये, निराहार राहावं. आणि या सगळ्यातला महत्वाचा भाग आहे की अनुसंधान परमेश्वराशी पाहिजे. आहार हे त्याचं साधन आहे, ते साध्य नाहीये. परमेश्वराची प्राप्ती हे त्याचं साध्य. म्हणजे आताची डिटॉक्स ही कन्सेप्ट फार पूर्वीच पूर्वजांनी आपल्या लिहून ठेवलेली आहे. आता शयनी, परिवर्तिनी आणि प्रबोधिनी ह्या प्रत्येक एकादशीमध्ये काय फरक आहे? देवशयनी एकादशी, मगाशी म्हटलं तसं की देव निद्रा घ्यायला सुरुवात करतात, आणि प्रबोधिनी एकादशी जी आहे की ज्यावेळेला निद्रा देवांची पूर्ण होती आणि देव त्या आपल्या आसनावरून, शयनावरून उठतात. आणि मध्ये जी परिवर्तिनी एकादशी आहे की अशी कल्पना केली की
इतका काळ सलग निद्रा घेणे शक्य नाहीये. त्यामुळे मग देव एका कुशीवरती वळतात, त्यांचं परिवर्तन होतं आणि म्हणून त्या एकादशीला भाद्रपद मासातल्या शुद्ध पक्षातल्या एकादशीला परिवर्तिनी एकादशी असं म्हटलेलं आहे. पण ही कल्पना सगळी मुळात बघण्यासारखी आहे, म्हणजे थोडी पुनरावृत्ती होईल. पण कल्पना किती छान आहे ना, की जसं रोजच्या जीवनात आपण अनुभव घेतो तशी ही त्यांनी कल्पना केली. आणि गंमत अशी आहे की भगवान विष्णूंचं म्हणजे मूर्तिशास्त्र हे आपल्याकडे प्रसिद्धच आहे आणि मूर्तिशास्त्राचा अभ्यास करावा तितका कमी आहे, पण भगवान विष्णूंच्या अशा शयनासनातील मूर्ती सुद्धा केल्या गेलेल्या आहेत, त्या शिल्पांकित केल्या गेल्या आहेत आणि त्या खूप प्रसिद्ध आहेत. म्हणजे हे मूर्तिशास्त्रापर्यंत हे सगळं आलेलं आहे. म्हणजे धर्मशास्त्रातल्या ज्या संकल्पना आहेत ना, त्या कलेमध्ये आल्या हळूहळू, त्या मानवी जीवनामध्ये आल्या आणि त्याप्रमाणे त्या ग्रंथांमध्ये तर आलेल्याच आहेत आणि त्या सतत बदलत राहिल्या. आपलं जगणं सुसह्य करण्यासाठी किंवा आपल्याला एक काय म्हणू नियम घालून चांगल्या रीतीनं कसं जगणं करता येईल आपलं, ह्यासाठी म्हणून आपल्याला ह्या सगळे एकादशी किंवा आणि काही व्रतवैकल्य ह्याचा आपल्या पूर्वजांनी विचार करून ठेवला होता. मी परत चातुर्मासाकडे येते. चातुर्मासाच्या परंपरेचा ऐतिहासिक किंवा पुराणकालीन काही आधार मिळू शकतो का आपल्याला? अगदी निश्चितपणानं आपल्याला त्याच्यासाठी वेदांच्या पर्यंत मागे जावं लागतं आणि वेदांच्या मध्ये आपल्याला ह्या कालावधीचा, चातुर्मास्याच्या कालावधीचा निश्चितपणानं उल्लेख मिळेल. अर्थात वेदांच्या काळची उपासना पद्धती वेगळी होती. म्हणजे आज आपण कलियुगात नामसाधना करतो, पण त्यावेळेला साधारणतः यज्ञ संस्कृती प्रधान होती आणि मग त्या पद्धतीनं काही यागांच्या नावांचे उल्लेख आपल्याला त्याच्यामध्ये सापडतात. मग त्याच्यामध्ये आपल्याला स्मृतींमध्ये, सूत्रांच्या मध्ये आपल्याला वेगवेगळे उल्लेख या कालावधीतले सापडतील. पण मुख्य ही जी कल्पना आहे की आषाढी एकादशी ते कार्तिक एकादशी ह्या दोन त्यांनी सीमारेषा ठरवून ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि मग पुराणांच्या मध्ये तर आपल्याला खूप या सगळ्याचे उल्लेख सापडतात. आता पावसाळा आहे, चातुर्मास म्हणजे पावसाळ्यात येणाराच हा सगळा विषय आहे, तर ह्यांचा परस्पर संबंध कसा लावला गेलाय? म्हणजे म्हणून पावसाळा आहे म्हणून काही स्पेसिफिक व्रत सांगितले किंवा म्हणून काही नियम घालून दिलेले आहेत का? आता म्हणजे ऋतूशी संबंधित की एकतर आपला जो आहार आहे किंवा एकूण आपली आहारशास्त्र बघितलं तर या कालावधीमध्ये ही पचनशक्ती, पचनक्रिया ही थोडी मंदावलेली असते. आणि मग ह्या दरम्यान जी वेगवेगळी व्रतवैकल्य आपण करतो, या सगळ्यातलं मुख्य असं आहे की इंद्रिय निग्रह. मुळात आपल्याकडे असं विसरलं जातं की हे सगळं करत असताना परमेश्वर प्राप्तीपर्यंत आपल्याला जायचंय, त्याच्यासाठी तो इंद्रिय निग्रह महत्वाचा आहे. आणि इंद्रिय निग्रह जर करायचा असेल तर आपल्याला आहारापासून सुरुवात करावी लागते, कारण मनावर तसं नियंत्रण ठेवणं शक्य नसतं. सुरुवात आहारापासून आली पाहिजे. म्हणजे खूप छान संदर्भ आहे म्हणून मुद्दाम सांगतो, मन एव मनुष्याणां कारणं बंध मोक्षयोः. मन हेच माणसाच्या बंधनाचंही कारण आहे आणि मोक्षाचंही कारण आहे. त्यामुळे मनाला मुरड घालणं आणि मनावरती नियंत्रण ठेवणं तसं सोपं नाहीये. मग ती सुरुवात आहारापासून आली. आणि मग ह्या दरम्यान जे ऋतू आहेत, मुख्य आहेत वर्ष आणि शरद, ह्या दोन ऋतूंच्या मानानं आहारमान काय पाहिजे ते या व्रतांच्या मध्ये अंतर्भूत केलंय. आता आपण हे सगळं पुराण, वेदकालीन हे बघितलं, पण आत्ताचा जो सगळा धकाधकीचा कालखंड आहे आपला, म्हणजे त्या काळात नाही म्हटलं तरी थोडीशी एक शांतता होती असं आता आपण म्हणतोय, पण आत्ताचा जो कालखंड आहे तर त्यामध्ये आपण या चातुर्मासाचं पालन कशा प्रकारे करू शकतो किंवा कशा प्रकारे केलं जाऊ शकेल? आता त्याच्यामध्ये मुख्य भाग असा आहे की एकादशीचं व्रत हे खूप प्राचीन आहे आणि सुरुवात आपली या सगळ्या तिथून होती. तर हे करत असताना ते का करायचे, म्हणजे आजच्या काळात जेव्हा आपण येतो, आज तर आपल्याकडे अनेक गोष्टी, अनेक पर्याय अभ्यासासाठी, संदर्भांच्यासाठी पटकन ऑनलाईन उपलब्ध होतात. पण आपण हे नेमकं का करायचं हा त्याच्यातला महत्वाचा भाग आहे आणि तो भगवत प्राप्तीसाठी. म्हणजे एक छोटीशी गोष्ट सांगतो की आद्य शंकराचार्य नदीवरती स्नानासाठी चालले होते आणि स्नानासाठी चाललेले असताना भल्या पहाटे त्यांना व्याकरणाची सूत्र पाठ करण्याचा आणि त्यांनी जाऊन बघितलं तर एक वृद्ध मनुष्य ती सूत्र पाठ करत होता. मी व्याकरणाची सूत्र पाठ करावीत का, तर निश्चित करावी, ते चांगलंच आहे, पण कधी करावीत हा त्याच्यातला महत्वाचा भाग आहे. आणि मग शंकराचार्यांनी त्याला जे ऐकवलं ते चरपट पंजरिका स्तोत्र या नावानं प्रसिद्ध आहे आणि ते जीवनातल्या सर्व अंगांना स्पर्श करणारे आणि ते कालातीत आहे, म्हणून मी त्याचा संदर्भ देतो की ही सगळी व्रतवैकल्य आपण या आजच्या काळात का करावीत. तर भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते, हे शंकराचार्यांचं त्याच्या मागचं सांगणं आहे. आणि आपल्या सगळ्याच आचार्यांचं, संतांचं, आपल्या भारतीय परंपरेचं हेच सांगणं आहे की तुम्ही परमेश्वराचं नाव घ्या, मानवी देह पुन्हा पुन्हा मिळणार नाहीये. आचार्यांनी फार छान सांगितलंय,
दुर्लभम त्रयमेवैतत् दैवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रयः. ही 3 गोष्टी ह्या या जगामध्ये दुर्लभ आहेत आणि त्या दैवी कृपेमुळेच मिळतात. एक आहे मनुष्यत्व, ते परमेश्वरानं आपल्याला हा नरदेह दिलाय, तो पुन्हा पुन्हा मिळणार नाही. त्याच्या पुढची गोष्ट आहे ती मुमुक्षुत्व, की आपल्याला शेवटी मोक्ष प्राप्तीपर्यंत जायचंय, या सगळ्या जन्म मृत्यूच्या फेऱ्यामधनं आपल्याला मुक्त व्हायचंय. आणि तिसरी गोष्ट आहे महापुरुष संश्रय. अत्यंत चांगल्या लोकांचा, सज्जनांचा सहवास आपल्याला मिळाला पाहिजे आणि तो या व्रतवैकल्यांच्या माध्यमातून आपल्याला मिळतो. म्हणजे आपण एकादशीचं जर बघितलं तर महाराष्ट्राची वारीची एवढी प्रदीर्घ परंपरा आहे, याच्यातून अनेक संतांचा, अनेक सज्जनांचा सहवास आपल्याला मिळतो आणि त्यातूनच मानवी जन्माचा उद्धार होणार आहे. आणि एक प्रकारची आपल्याला एकात्मतेची भावना पण ह्यातून खरंय. दृढ होते ह्या सगळ्यातून. आता सामाजिक तर बऱ्यापैकी तुम्ही आता स्पष्टीकरण दिलेलंच आहे. आध्यात्मिक आणि आरोग्यदृष्ट्या आणि सामाजिक सुद्धा काय चातुर्मासाचे आपल्याला फायदे आहेत? त्याच्यामध्ये मुख्य भाग असा आहे की आध्यात्मिक दृष्टीतून आपण बघत असताना की अध्यात्म ही आपली सामाजिक आवश्यकता आहे, कौटुंबिक आहे, तशी वैयक्तिक सुद्धा आवश्यकता आहे. की अध्यात्माशिवाय अध्यात्म समाजाचा पाय आहे आणि मग ती जर साधना करायची असेल तर त्याच्यासाठी या वेगवेगळ्या व्रतवैकल्यांचा आपल्याला आश्रय घ्यावा लागतो. त्या निमित्तानं परमेश्वराचं अनुसंधान राहतं आणि मग ते एकादशी पासून पुढच्या एकादशी पर्यंत आपण हे करतो. मी मगाशी आचार्य यांच्या तत्वज्ञानाचा उल्लेख केला, म्हणजे फार सुरेख श्लोक आहे, तो मुद्दाम मी सांगतो की आध्यात्मिक आणि सामाजिक फायदा कसा आहे, लाभ कसा आहे. आचार्य असं म्हणतात की माणसाची अवस्था कशी आहे, बालस्तावत क्रीडासक्तः, तरुणस्तावत तरुणी रक्तः, वृद्धस्तावत चिंतामग्नः, परे ब्रह्मणी कोपी न लग्नः. लहान आहे तोपर्यंत खेळामध्ये आसक्ती आहे, तरुण आहे तेव्हा विषयांच्या मध्ये आसक्ती आहे, वृद्ध आहे तर सतत काळजीमध्ये बुडलेलं आहे. मग या सगळ्यातून तुम्हाला बाहेर पडून ते जे परमेश्वरी तत्व आहे त्याचं कुणालाच अनुसंधान राहत नाही. ते अनुसंधान आपल्याला ठेवायचं असेल तर त्याचा मार्ग ह्या एकादशी व्रतामधून जातो आणि त्याला अनुसरून येणाऱ्या अनेक व्रतवैकल्यांच्या मधून तो मार्ग येतो. त्या माणसाच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी या सगळ्याची आवश्यकता आहे आणि त्याच्यामधून सामाजिक ऐक्य तर साधलं जातच, कारण समाजातल्या सर्व घटकांचा समावेश ह्या व्रतवैकल्यांच्या माध्यमातून या सगळ्या उपासनेमध्ये होतो. शेवटी अंतिम तत्व एक जे त्याचं वेगवेगळ्या मार्गांनी आपण जाऊन प्राप्ती करून घ्यायची. म्हणजे एक छान अवतरण आहे म्हणून मी सांगतो, रागात द्वेषात भयात क्रोधात यथा भक्तेश्वरी मला. की तुम्ही रागानं परमेश्वराचं नाव घ्या, भक्तीनं घ्या, द्वेषानं घ्या, प्रेमानं घ्या, पण ते नाव घ्या, त्या परमेश्वराची प्राप्ती होणार आहे. ही वेगवेगळी व्रतवैकल्य आषाढी एकादशी पासून कार्तिक एकादशी पर्यंत चालू होणारी त्याचं वैविध्य असेल, पण अंतिमता त्या एकाच परमेश्वराविषयी सांगतात. आणि म्हणून सामाजिक आरोग्य दृष्टीनं आणि आध्यात्मिक दृष्टीनं आपण या व्रतवैकल्यांची कास धरली पाहिजे आणि परमेश्वराची उपासना केली पाहिजे. खरं आहे अगदी सर. आता आपण म्हणजे आत्ताच्या आधुनिक जीवनशैलीमध्ये बघतो की आजकाल नाकं मुरडली जातात किंवा हे व्रतवैकल्य हे ओल्ड फॅशन थोडंसं मानलं जातं. तर ह्या आपल्या आत्ताच्या आधुनिक जीवनशैलीला साजेसं होईल असं चातुर्मासाचं महत्व आणि त्याची उपयुक्तता आपण कशी आचरणात आणू शकतो? एक तर असं आहे की जीवनशैली जी आहे ती थोडी सापेक्ष आहे. म्हणजे पोशाखापासून आहारापर्यंत आपण जर बघितलं तर ती सापेक्ष असते, प्रत्येक कालावधीमध्ये बदलत जाते. या जीवनशैलीचं किंवा मानवी जीवनामधली जी भौतिक सुख आपल्याला दिसतात, याची ओढ, याचं आकर्षण जर बाजूला ठेवलं तर आपल्याला आजच्या काळात सुद्धा परमेश्वराची भक्ती कशी करता येईल, आध्यात्मिक साधना कशी करता येईल याचा स्वतःलाच बोध होऊ शकेल असं मला वाटतं. कारण आज जेवढ्या झपाट्यानं ही सगळी आपली जीवनशैली बदलतीये तितक्याच प्रभावीपणानं आपण ज्ञानसाधना करणं, परमेश्वराचं अनुसंधान बाळगणं, नाम घेणं, या सगळ्या गोष्टीची आवश्यकता आहे. आणि म्हणून मग आजच्या बदलत्या जीवनशैलीमध्ये मुळात पूर्वीच संतांनी सांगून ठेवलंय, खूप वर्षांपूर्वी, शतकांच्या पूर्वी, आपण जसे आहोत, जिथं आहोत तिथं परमेश्वराचं नाम घ्यावं. आणि ही उपासना जी आहे, ही जी व्रतवैकल्य आहेत, ही कालानुरूप त्याच्यामध्ये बदल करायला काही अडचणच नाही, कारण धर्म हा परिवर्तनशीलच असतो. म्हणजे पूर्वी जे व्रत ज्या पद्धतीने आपण करत होतो, म्हणजे अगदी एकादशीच्या व्रताचाच आपण जर संदर्भ घेतला तर आदल्या दिवशी आपण संध्याकाळी काही खायचं नाहीये,
दुसरा दिवस पूर्ण उपवास करायचा आहे, द्वादशीच्या दिवशी आपल्याला तो उपवास सोडायचा आहे. एवढा प्रदीर्घ कालावधी आज शक्य नाहीये. आज एकादशीच्या दिवशी आपण निराहार राहू शकलो पुष्कळ आहे, ते शक्य नाहीये. उपवासाचे पदार्थ खाऊन आपण एकादशी केली, ते व्रत केलं तरी ठीक आहे, पण त्या आहाराच्या आहारी आपल्याला जायचं नाहीये. हा त्याच्यातला भाग महत्वाचा आहे. त्यामुळे आपली जी व्रतवैकल्य आहेत ह्या सगळ्याच्या मध्ये आपल्याला कालानुरूप निश्चितपणानं बदल करता येईल, पण तो बदल आवश्यक तितकाच असावा. आणि दुसरं एक थोडंसं स्पष्टपणानं सांगतोय, सगळ्यांना पटेल असं नाही, की ही व्रतवैकल्य ही स्वतःसाठी पाहिजेत. अध्यात्म हे आपल्यासाठी आहे, ते स्टेटसला ठेवण्यासाठी किंवा अन्य खरंय. माध्यमांमध्ये ठेवण्यासाठी असू नये. बरोबर. आज तुमच्यामुळे आम्हाला खूप चातुर्मासाचं व्रत, एकादशीचं व्रत, त्याच्या मागची संकल्पना, त्याच्या मागं आपल्या पूर्वजांची दूरदृष्टी, ह्या सगळ्याच कल्पना आम्हाला खूप विस्तारित रूपानं तुमच्याकडनं कळल्या आणि आमच्या मनातल्या खूप शंका दूर झाल्या. तर ह्युमॅनिटी फर्स्ट आणि आपले जग यांच्या वतीनं मी आपले खूप खूप आभार मानते. धन्यवाद. थँक्यू.